नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आता तुम्हाला समजलं आपण नक्की काय ऐकायचं आहे. पहिलं आपण 3 नक्षत्र ऐकली, अश्विनी भरणी कृत्तिका. पुढची 3 ऐकली, मघा पूर्वा उत्तरा. आता तिसरा ग्रुप ऐकूया, मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा. आपण काय बघतोय तर ही नक्षत्र राशींमध्ये आहेत, पण त्या राशींमध्ये असलेले चंद्र आपण पाहिले त्या नक्षत्र चरणांमधून. आता इतर ग्रह या नक्षत्रात असणार ना. समजा एखाद्या व्यक्तीचं मूळ नक्षत्रामध्ये चंद्र आहे, तिथेच शनी आहे, तिथेच गुरु आहे, असं होऊ शकणार आहे. मग चंद्राचा जो स्वभाव आहे त्याचे परिणाम आणि गुरु आणि शनीचा परिणाम एक आहे का? नाही, कारण प्रत्येक ग्रहाचा स्वभाव वेगळा आहे. हेच आपण आत्ता डिटेल बघतोय. आपण आत्ता बघणार आहे मूळ नक्षत्र. या मूळ नक्षत्राचा स्वामी आहे केतू. त्याला 4 चरण आहेत, ते ओळीनी 4 राशींचे स्वामी आहेत. ह्या मूळ नक्षत्राचा अर्थ काय आहे तर मुळांची जुडी, एकत्रित जुडी. ही माणसं प्रत्येक गोष्टीच्या मुळामध्ये जातात, वरवरचं ज्ञान घेऊन सोडून देणारी नाहीत. कारण हे नक्षत्र धनुराशीमध्ये सुरू होतं. धनुरास या नक्षत्राच्या पहिल्या चरणाला सुरू होते. मूळचे 4 चरण, पूर्वाषाढाचे 4 चरण आणि उत्तराषाढाचा प्रथम चरण, एवढी धनुराशीच्या 30 अंशाची व्याप्ती आहे. मूळ नक्षत्र हे अतिशय पराक्रमी आणि कर्तृत्ववान नक्षत्र आहे. मूळ नक्षत्राबद्दल एक अशी गोष्ट आहे की याचं शांती करावी लागते, कारण याचा अमका चरण अमक्याला वाईट, पहिला चरण सासऱ्याला वाईट, दुसरा चरण ह्याला वाईट, तिसरा चरण त्याला वाईट, म्हणून त्याची जनन शांती करावी लागते. आता ही अशी का वदंत आहे किंवा असे परिणाम का दिसतात याबद्दल मी आत्ता काही बोलणार नाही, कारण तो आपला आत्ता विषय नाही. पण मी क्लासमध्ये याबद्दल शिकवते. ज्यांना हे सगळं मुळातनं शिकायचं आहे त्यांनी माझ्या क्लासला ॲडमिशन घ्या, म्हणजे झालं. ह्या व्यक्ती मूळ नक्षत्राच्या या श्रेष्ठ पदाला जातातच, कारण एक तर ह्या अग्नितत्वाच्या राशीतलं हे नक्षत्र आहे. केतू मंगळाचं प्रतिनिधित्व करतो, लीडरशिप असते, ताबडतोबचे परिणाम देतो. आणि हे केतूचं नक्षत्र असल्यामुळे लेट गो, याला कुठल्याही प्रकारची आढ्यता, गर्विष्ठपणा, दुसऱ्याला कमी बघणं हे कधीच नाही आहे मूळ नक्षत्रामध्ये. हे नेहमी दुसऱ्यांसाठी उपकार करणारं नक्षत्र आहे, कारण गुरुच्या राशीतलं हे केतूचं नक्षत्र आहे. त्याच्यामुळे धनुरास ही फॉरगेट अँड फॉरगिव्ह आणि चॅरिटी लोकांच्यासाठी उपयोगी पडणारी अशी ही रास आहे. गुरु हा अध्यापक आहे, त्याच्यामुळे ही माणसं चांगले शिक्षक असू शकतात, आध्यात्मिक असतात. गुरु हा वकील आहे म्हणून ही माणसं न्यायी असतात, उदार तर आहेतच. धनुराशीतलं हे नक्षत्र असल्यामुळे अर्थातच आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व देणार आहे. गुरु हा चांगला वकील आहे. गुरु, बुध, शुक्र हे चांगले वकील आहेत ग्रह, आणि शनी हा न्यायाधीश आहे. त्याच्यामुळे हा मूळ नक्षत्राची व्यक्ती न्यायी असते, उदारपणा, कारण चॅरिटी हा त्याचं कारकत्वच आहे. आणि 2, 5, 9, 11 या धनयोगाच्या स्थानांचा आपल्या कुंडलीमध्ये गुरु हा कारक असल्यामुळे हा गुरु धनसंचय करतो. आणि अग्नितत्वाची रास आहे, त्याच्यामुळे अर्थातच या मूळ नक्षत्राच्या लोकांना व्यायामाची आवड असते. हे सदाचारी असतात, कुणाचं वाईट करण्याचा स्वभाव यांचा कधीच नाही. आणि गुरु हा शिक्षणाचा कारक आहे, शिक्षणातून मिळणाऱ्या शहाणपणाचा कारक आहे. त्यामुळे विद्येसाठी अग्नितत्वाच्या राशी या परिश्रम घ्यायला कधीच मागे पुढे बघत नाहीत. त्याच्यामुळे शिक्षणासाठी कितीही कष्ट घ्यायची या मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची तयारी असते. अर्थात गुरु हा पुरुष ग्रह आहे, हे केतूचं नक्षत्र आहे, आणि हे कष्टाळू अग्नितत्वाच्या राशीत असल्यामुळे अर्थात पुरुषांना अनुकूल आहे. स्त्रिया जरा पुरुषी धाटणीच्या असतात. इथे कुठले ग्रह शुभ परिणाम देतील तर ही गुरुची रास आहे, त्याच्यामुळे गुरुच्या मित्रांना हे नक्षत्र चांगलं आहे. रवी, गुरु, चंद्र, मंगळ हे ग्रह या नक्षत्रामध्ये उत्तम आहेत. मंगळ उत्तम अधिकार योग आहे, शिस्तप्रिय पुढारी आहे रवी. गुरु इथे उत्तम बुद्धिमान आणि शिक्षणासाठी खूप चांगला आहे. शनी इथे परिश्रम करायला लावतो, पण परिश्रम करून
ज्ञानाकडे जाण्यासाठी जे खरं न्यायीपणा, तो न्यायाधीश हा शनी इथे चांगला आहे. इथला राहू हा गुरुच्या राशीमध्ये आल्यामुळे स्वतःला गुरु समजतो आणि स्वपराक्रमाने प्रगती करतो. केतू अर्थात धार्मिक असतो, केतूचं नक्षत्र आहे त्याच्यामुळे. बुध हा बुद्धीचा कारक आहे, पण गुरुची रास ही त्याच्या शत्रूची रास आहे. गुरु बुधाला शत्रू मानतो, त्याच्यामुळे इथे खूप जास्त बुद्धिमत्ता असं दिसत नाही. आणि अतिशय सत्वगुणी हा चंद्र आहे. इथला जो हर्षल आहे हा संशोधनाला चांगला आहे. आणि नेपच्यून हा मीन राशीचा स्वामी समजला जातो, जी दुसरी गुरुची रास आहे. ही धनुराशीतलं नक्षत्र आहे मूळ. त्यामुळे या धनुराशीमधला नेपच्यून हा धार्मिक असतो. या राशीमध्ये हे जे नक्षत्र आहे मूळ, हे केतूचं नक्षत्र आहे. हे शस्त्रक्रियेला चांगलं आहे आणि शुभ कार्याला पण हे चांगलं आहे. कदाचित या गुरु हा लिव्हरचा कारक आहे. षष्ठामध्ये याच्यावर जर पापग्रहाच्या दृष्टी असतील किंवा गुरु राहू एकत्र चांगले नसतील, षष्ठ स्थानामध्ये मूळ नक्षत्रात आला म्हणजे षष्ठात गुरुची रास आली, कर्क लग्नाची कुंडली आहे, लग्नेश म्हणजे चंद्र चांगला नसेल तर अल्सर, कॅन्सर अशा दुखण्यांची शक्यता दिसते. या मूळ नक्षत्रामध्ये 2 प्रसिद्ध व्यक्तींचं हे मूळ नक्षत्र होतं. एक आपले रामायणकार ग दि माडगूळकर, हे अतिशय उत्तम प्रतिभावान कवी. गुरुच्या नक्षत्रामध्ये हे म्हणजे गुरुच्या राशीच्या मूळ नक्षत्रामध्ये जर चंद्र हा उत्तम असेल आणि गुरु त्याच्याबरोबर शुभ योग करत असेल तर असं प्रासादिक काहीतरी हातून घडतं, जे गदिमांच्या हातून घडलं. आणि दुसरं ह्या मूळ नक्षत्र होतं हिटलरचं, अतिशय टोकाला जाणारा माणूस. त्यामुळे कुठल्याही नक्षत्रामध्ये असलेला ग्रह याचं बळ कसं आहे त्याप्रमाणे तो काम करतो. याच्या पुढचं नक्षत्र आहे पूर्वाषाढा. पूर्वाषाढा हे शुक्राचं नक्षत्र आहे आणि हे गुरुच्या राशीमध्ये आलं आहे. त्यामुळे शुक्राची हौस, सौंदर्य दृष्टी, शुक्र हा पण वकील आहे त्यामुळे न्यायीपणा आणि गुरुचा उदारपणा हे सगळं या नक्षत्रामध्ये. हे रजोगुणी नक्षत्र, कारण शुक्र रजोगुणी ग्रह आहे त्यामुळे शुभ आहे नक्षत्र. अतिशय फार प्रखर काही परिणाम देत नाही कुठल्याच ग्रहाला. अर्थात हे गुरुच्या राशीत आहे. गुरु हा पुरुष ग्रह आहे त्यामुळे पुरुषांना चांगलं, अतिशय स्वावलंबी पुरुष असतात, प्रतिकारशक्ती उत्तम असते. आणि उगाच आधाशीपणा हा केतूच्या नक्षत्रालाही नाही आणि गुरुच्या राशीत असलेल्या शुक्राच्या नक्षत्रालाही नाही. तो हापापलेला नसतो पैशासाठी. हे स्त्रियांना फारसं चांगलं नाही. पण शुक्राच्या नक्षत्रामध्ये स्त्रियांना फुलांची आवड असते, त्या व्यवहार कुशल, कर्तव्यदक्ष असतात. पूर्वा नक्षत्रातल्या स्त्रिया संसाराला उत्तम असतात, पूर्वाषाढा नक्षत्रातल्या पण असतात. हे धार्मिक पापभीरू असतात. गुरु हा फायनान्सचा कारक आहे आणि षष्ठ स्थानामध्ये जर गुरु असेल ना पूर्वाषाढामध्ये तर माणसांना जमवणारा आहे गुरु. धनुराशीला माणसांची खूप आवड असते त्याच्यामुळे षष्ठात काम करणारा, फायनान्स या क्षेत्रात काम करणारा माणूस म्हणजे बँका, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये नोकरी करणारी ही व्यक्ती असते, टॅक्सची प्रॅक्टिस करणारी असते. फारसं श्रेष्ठत्व देणारं हे नक्षत्र नाही, कारण हे सौम्य नक्षत्र आहे. प्रकृती मात्र उष्ण आहे, कारण शुक्र हा उष्ण ग्रह आहे. दुसरा याच्यामध्ये असणारा रवी चांगला, निरोगी, अधिकारी योगाचा कारक. मंगळ इथे फारसा चांगला नाही, कारण शुक्राच्या नक्षत्रामध्ये मंगळ हा कृतीचा कारक आहे आणि शुक्र हा भावनेचा कारक आहे. त्यामुळे इथे याला हा जरा गर्विष्ठ असतो. शुक्र रंगेल असतो, व्यापार उत्तम करतो. बुध व्यवहारी असतो. शनी शुक्राच्या या नक्षत्रात धनुराशीमध्ये असेल तर गुरुच्या राशीमध्ये शनी प्रसरणाचा कारक आहे, चांगला आहे. स्काय इज द लिमिट होते त्याच्या कामाला आणि त्याच्यामुळे हा व्यापार, कारखानदारी, कष्टाने वर येणारा शनी आहे. धनुराशीमध्ये पूर्वाषाढामधला शनी प्रत्येक पायरी कामाची स्वतःच्या हिमतीवर चढतो.
केतू इथे आध्यात्मिक तत्वज्ञानी असतो. गुरु शरीर प्रकृती चांगली, अधिकारी योग देणारा आहे. मुहूर्तशास्त्रामध्ये फारसं या नक्षत्राला महत्त्व नाही, पण शेतीच्या कामांना हे नक्षत्र चांगलं आहे. धनुराशीचे होते धीरूभाई अंबानी. इतका द्रष्टा माणूस. लग्नी रवी आणि चंद्र, धनुरास धनुलग्न, लग्नी रविचंद्र, व्ययामध्ये शुक्र, कुबेर योग त्यांच्या कुंडलीत होता. आणि पूर्वाषाढा नक्षत्रात असल्यामुळे माणसांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांना हाताळता येत होतं आणि म्हणून ते अतिशय लोकप्रिय झाले. मी श्रीमंत आहे म्हणून दुसऱ्या माणसाला कमी लेखणं हे पूर्वाषाढा नक्षत्राच्या स्वभावातच नाही. पुढचं नक्षत्र आहे उत्तराषाढा. हे रवीचं नक्षत्र आहे. रास गुरुची आहे. रवीची कीर्ती, उदात्तपणा, गुरुचा न्यायीपणा हे सगळं यांच्यामध्ये आहे. आणि हे नक्षत्र जे आहे याच्यामध्ये रवीचं हे नक्षत्र आहे आणि रास गुरुची आहे. तर चांगले गुण दोघांचे एकत्र होतात. आणि इथे धनुराशीत शनी चांगला असतो कारण त्याचं प्रसरण होतं, त्यामुळे चांगले गुण शनीचे पण या उत्तराषाढामध्ये येतात. पण शनी हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कारक आहे. त्यामुळे जर शनी इथे असेल, उत्तराषाढामध्ये असेल, गुरु आणि रवी पण असतील आणि कोणी अस्तंगत होत नसेल, तर थोरा मोठ्यांच्या आश्रयाने या व्यक्ती पुढे येतात. व्यवहार कुशल असतात. अर्थात सेवावृत्ती असते, कारण गुरु हा पण अतिशय नम्र ग्रह आहे, आज्ञाधारक असतात. हे पुरुषांना अनुकूल नक्षत्र आहे. अर्थात रवीचं नक्षत्र म्हणून रवी हा पुरुष ग्रह आहे आणि गुरुच्या राशीत गुरु हा पण पुरुष ग्रह आहे, त्यामुळे पुरुषांना अनुकूल नक्षत्र आहे. काटक असतात, नम्र असतात, विद्याव्यासंगी असतात. स्त्रियांना पण अनुकूल आहे कारण त्या संसारी असतात. रवीच्या नक्षत्रातल्या स्त्रिया या संसार दक्ष असतात, कारण रवी हा राजा आहे आणि तो पालन पोषणाचा कारक आहे. बँका, लहान उद्योग करणारे लोक अशा ठिकाणी कामाला असतात ही लोक. या रवीच्या नक्षत्रामध्ये अर्थात रवी शुभ, मंगळ कारखानदारी करणारा शुभ. इथे शुक्र फारसा अनुकूल नाही. आणि इथला जो गुरु आहे हा कायद्याचा प्राध्यापक होऊ शकतो. गुरु हा अध्यापक आहेच. इथला नेपच्यून हा फारसा स्वप्नाळू नाही, फारसा चांगला नाही. आणि इथे असणारा बुध हा बुद्धिमान आहे. उत्तराषाढा हे रवीचं नक्षत्र आहे. इथे असणारा बुध हा गुरुच्या राशीमध्ये आला, पण गुरुच्या राशीमध्ये असलेले बुध कुठल्याही गुरुच्या राशीत 9 किंवा 12 समोर त्याच्या बुधाची रास येते. धनुराशीमध्ये हा उत्तराषाढामध्ये असेल तर समोर त्याची स्वतःची मिथुन रास येते. त्यामुळे तो स्वतःच्या राशीकडे बघणारा बुध आहे, म्हणून अतिशय बुद्धिमान, गणिती, उत्तम व्यापारी असा असतो. असं या मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा या केतू शुक्र रवीच्या तिसऱ्या ग्रुपमध्ये प्रत्येक ग्रह कसं काम करेल हे आपण पाहिलं. बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी आपापल्या कुंडलीमध्ये एका स्थानामध्ये, एका राशीमध्ये कुठले कुठले ग्रह आले, एका नक्षत्रात आले का दुसऱ्या नक्षत्रात आले, चरणात आले, याप्रमाणे आपल्या नक्षत्रांचा अभ्यास तुम्हाला करता येईल. माझा चॅनल सबस्क्राईब करा. याच्यानंतर आपण पुढचे 3 ग्रुप बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.